कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न माझ्या दुसऱ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते साखरपुडा होता गावी. तेव्हा ते मित्रांसोबत आले होते बघायला. नाही नाही, साखरपुडा बहिणीचा होता. हो. आणि ते मित्रांबरोबर आले. हा, मला बघायला आले होते तेव्हा साखरपुड्यातच. साखरपुड्यात त्यांना सांगितलं शॉर्टकट मारला त्यांनी. साखरपुड्यात बघायला आले होते, पण त्यावेळेस कसं मला माहिती नव्हतं की ते येणार आहेत बघायला. तेव्हा मला मम्मीने सांगितलं की तू साडी नेस. म्हणजे नको, मला साडी नको आहे. नाही तू नेसत. तर मला एक साडी नेसता येत नव्हती, मी कशी तरी नेसली. आणि त्यांनी आले होते बघायला, बघितलं त्यांनी आणि नंतर म्हणतात की जाडी वाटतं. मग नंतर गेले आणि घरी जाऊन मग त्यांचं डिस्कशन झालं असेल. त्यानंतर मग घरी मग आई वडील बोलले की आपण जाऊया पुन्हा एकदा. मग ते दैसरला आम्हाला भेटायला आले घरी. मग जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर बोलतात ठीक आहे होकार द्या. तेव्हा मी ड्रेस घातला होता. तेव्हा ठीक आहे, छान दिसते. अच्छा, हो ना. आईला सांगायचं, तूच सांगितलं साडी दे. तुमचं कसं? माझं लग्न अरेंज मॅरेजच झालं. आमच्याकडे म्हणजे हे करतात, वधूवर सूचकमध्ये माझी नाव नोंदणी केली होती. तिथे नाव रजिस्टर केलं होतं. पण मला हे जे स्थळ आलं ते तिथून न येता माझ्या भावाचं लग्न होतं, चुलत भावाचं. आणि त्या लग्नामध्ये माझ्या सासूबाई आणि माझ्या मामी त्यांनी मला लग्नात बघितलं. आणि मग तेव्हाच त्यांनी म्हटलं की ही अरुणसाठी, म्हणजे माझ्या मिस्टरांना अरुण म्हणतात घरी, ही अरुणसाठी तेव्हा त्यांनी फिक्स केलं. पण नंतर मग बायोडाटा वगैरे दिले आणि मग त्याच्यानंतर ते मग 1 वर्षाचा गॅप झाला आमचा. आणि मग 1 वर्षानंतर परत आम्हाला तेच स्थळ आलं. आणि मग रीतसर म्हणजे परत बघण्याचा कार्यक्रम वगैरे. आणि मग त्यांनी काय करतात मिस्टर? ते प्रायव्हेट कंपनीमध्ये वरळीला. माझी शाळेत आहेत, क्लरिकल जॉब अजून? शाळेत क्लरिकल जॉब आहे. अच्छा अच्छा. माझं अरेंज मॅरेज नाही, लव्ह मॅरेज आहे. सगळ्या बघितलं माहिती. तुमचं एवढं दुःख काय? तोच पॉइंट आहे की ही एकटीच लव्ह मॅरेज आहे. तुमचं कसं झालं लव्ह मॅरेज? फ्रेंड सर्कलमध्ये कॉलेजपासून ओळख झालेली होती. पण आमची ओळख आहे, लव आहे म्हणून मग घरातल्यांना सांगितल्यावर कोणी लगेच एक्सेप्ट केलं नाही की आता हा म्हणजे हिने बघितलंय, चला एकदा बघूया आणि होकार देऊया, कारण ह्याचा लव्ह मॅरेज आता काय करणार, असं काही प्रकार नव्हता. जनरली लव्ह मॅरेजमध्ये त्याला 2-3 महिन्यात उरकून टाकायचं लग्न, असं काही नाही. तुमचं? माझं वधूवर सूचक मंडळमधूनच झालं, कांजुरीसला. वधूवर सूचक मंडळमध्ये बायोडाटा असं बसलं माझ्या सासऱ्यांना की बाबा असा असा बायोडाटा आहे. मग त्यांना त्या बायोडाटाच्या इन्फॉर्मेशनमधून कळालं की माझे रिलेटिव्ह मामा त्यांच्या बाजूलाच राहतात करून. मग नंतर रिसर कांदेपोळ्याचा प्रोग्राम झाला मामाच्या घरी. पण तिने ना, मी एक सांगायचंय मला, तिने ना मुलांना न बघता त्या मुलाच्या गावी आंब्याची बाग, काजूची बाग तिला नेहमी चिडवतो, आंब्याची बाग, आंब्याची बाग बघूनच त्या मुलाला हो. आंब्यांचा बिझनेस आहे, आंबा काजूचा बिझनेस आहे. कुठे? राजापूरला. मग इकडे आंबे आणत या सगळ्यांना खिलवलंय सर. तरी बघा ते आंबे एकच देते, तू मोठी पेटी द्यायला पाहिजे ना. हे बघितलंय, आता मैत्रिणींना पेटी पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.